विदर्भातलं यावेळेचं तापमान 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गेलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय रद्द करावा विनंती केली. शासनानं दुर्लक्ष केलं. मागच्या 3-4 दिवसात आम्ही शाळेचे वेळ बदलू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. आणि त्यानंतर आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात काल सुनावणी झाली असता सरकारच्या वकिलांनी कोणतीही माहिती दिली नाही आणि मग न्यायालयाने त्यांना आजपर्यंत वेळ दिला. काल संचालकांनी रात्री पत्र काढलं की 15 जून ऐवजी एक वाक्यता राखण्यासाठी 22 जूनला शाळा सुरू कराव्या. आज जेव्हा सुनावणी सुरू झाली माननीय न्यायालयाने तेच विचारलं का एक वाक्यतेचा अर्थ काय. एक वाक्यता विदर्भाचा उद्याचा विचार करता एक वाक्यता मग 1 जुलैची एक वाक्यता का होऊ शकत नाही, 15 जून किंवा 22 जूनच एक वाक्यता का होऊ शकते. विदर्भाचाच विचार न करता पुन्हा राज्याचा भौगोलिक परिस्थिती विचार केला तर एक वाक्यता राहू शकत नाही. विदर्भाचं उष्णता वेगळी आहे आणि मग न्यायालयाने सांगितलं का तुम्हीच घेतलेला निर्णय जो कोणी न मागचा निर्णय घेतला होता 20 एप्रिल 2023ला विदर्भातील शाळा 30 जूनला किंवा 30 जूनला सुट्टी आल्यास समोरच्या दिवशी सुरू कराव्या, तो निर्णय कायम करण्यात येत आहे आणि 15 जूनला शाळा सुरू करायचा, 22 जूनला शाळा सुरू करायचा निर्णय कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. हो, हा निर्णय विदर्भापुरताच मर्यादित आहे. विदर्भालाच उष्णतामानाची गोष्ट आहे. परंतु वेळोवेळी जेव्हा एक वाक्यतेचा विषय येते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाळा जास्त असतो. त्यामुळे तिथं मे आणि जून महिन्यात शाळा सुरू असतात आणि जुलै ऑगस्ट मध्ये सुट्टी असते. मग एक वाक्यता जर आली आहे विदर्भाच्या बाबतीतच काय एक वाक्यता. तिथं शिक्षकाचा विजय नाही आहे, शाळांचा विजय नाही आहे, तर ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थ्यांचा हा विजय आहे.